नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 16 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींवरील आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. भारतातील पहिले शेवाळ झाड म्हणजे अल्गी ट्री कोठे बसवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे भोपाळ. भोपाळ हे याचं योग्य उत्तर आहे. तर हवेतील कार्बन शोषून घेणारे हे आधुनिक मशीन आहे. म्हणजे हे अल्गी ट्री जे आहे हे हवेतील कार्बन शोषून घेणारे हे आधुनिक मशीन आहे. एका शेवाळ झाडामुळे म्हणजे एक अल्गी ट्रीमुळे 25 मोठ्या झाडा इतका ऑक्सिजन मिळतो. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. यामुळे 15 मीटर परिसरातील वायू प्रदूषण 50% कमी होऊ शकते. तर हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. 50% 15 मीटर परिसरातील वायू प्रदूषण 50% कमी होऊ शकतं. त्यामुळे शेवाळ झाड म्हणजेच अल्गी ट्री हे भारतातील पहिले जे आहे ते भोपाळ येथे बसवण्यात आले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे दिल्ली. दिल्ली हे याचं योग्य उत्तर आहे. तर ही बस सेवा दिल्ली मेट्रो मार्फत सुरू करण्यात आली आहे. तर या बसमधून धूर निघत नाही, तर फक्त पाण्याची वाफ बाहेर निघते. तर यामुळे याला झिरो टेल पाईप इमिशन वाहन असेही म्हणतात. म्हणजे हायड्रोजन बसला झिरो टेल पाईप इमिशन वाहन असेही म्हणतात. आणि ही भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस ही दिल्ली येथे सुरू झाली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 189 कोटी रुपयांचे मिझोरम जिंजर मिशन कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया. मिझोरम जिंजर मिशन हे 189 कोटी रुपयांचे आहे, जे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरू केले. तर या मिशनचा उद्देश मिझोरमच्या आल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे आहे. तर मिझो आलेला GI टॅग पण मिळाला आहे. तर यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि निर्यात वाढण्यासही मदत होईल. इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या सरकारने वर्क फ्रॉम होम लागू केले आहे? तर वर्क फ्रॉम होम कोणत्या सरकारने नुकतेच लागू केले आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली सरकार. दिल्ली सरकारने वर्क फ्रॉम होम नुकतेच लागू केले आहे. तर मेरा भारत मेरा योगदान मोहिमेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवारी मेट्रो मंडे साजरा केला जाईल. म्हणजेच सरकारी कर्मचारी हे दर सोमवारी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतील आणि अधिकाऱ्यांच्या इंधन कोट्यात 20% कपातही करण्यात आली आहे. तर वर्क फ्रॉम होम हे जे धोरण आहे हे नुकतेच दिल्ली सरकारने लागू केले आहे इंधन बचत आणि प्रदूषण कमी करण्यासाठी. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये कुनो नॅशनल पार्कमध्ये कोणत्या देशातून आणलेले चित्ते सोडण्यात आले? तर याचं उत्तर आहे बोत्सवाना. बोत्सवाना हे याचं उत्तर आहे. तर मध्य प्रदेशात बोत्सवानाहून आणलेले 2 चित्ते जंगलात सोडण्यात आले. तर भारतात 1952 मध्ये नष्ट झालेले चित्ते पुन्हा आणण्यासाठी प्रोजेक्ट चित्ता हा सुरू करण्यात आला. तर कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशातील शिवपूर जिल्ह्यात आहे. तर कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि शिवपूर या जिल्ह्यात आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. कोणत्या राज्याने 7.5 लाख पेन्शन धारकांसाठी वन क्लिक ट्रान्सफर सुविधा सुरू केली आहे? कोणत्या राज्याने 7.5 पेन्शन धारकांसाठी वन क्लिक ट्रान्सफर सुविधा सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड हे याचं उत्तर आहे. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही सुविधा सुरू केली आहे. तर वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग पेन्शन खात्यात पेन्शन थेट जमा होईल आणि यामुळे सरकारी कामात पारदर्शकता आणि वेग वाढणार आहे. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. योवेरी मुसेविनी यांनी सलग कितव्यांदा युगांडाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर याचं उत्तर आहे 7व्यांदा. 7व्यांदा हे याचं योग्य उत्तर आहे. तर
योवेरी मुसेविनी हे 1986 पासून सत्तेमध्ये आहेत. 2026च्या निवडणुकीत त्यांना 71% पेक्षा जास्त मते मिळाली. युगांडाची राजधानी कंपाला येथे त्यांचा शपथविधी संपन्न झाला. तर कंपाला पण हे युगांडाची राजधानी हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांनी सलग 7व्यांदा युगांडाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. हा पण एक महत्वाचा पॉइंट आहे. योवेरी मुसेवेनी यांनी युगांडाचे राष्ट्रपती म्हणून सलग 7व्यांदा ही शपथ घेतली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि MPSC एक्झाम गाईड यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण रोज असेच दर्जेदार प्रश्न स्पर्धा परीक्षेविषयी रोज या चॅनलवर घेऊन येत असतो. धन्यवाद.